नमस्कार, मी मनीषा. आज मोहिनी एकादशी. तर आता या प्रत्येक एकादशीला काहीतरी वेगळी वेगळी कथा आहे, वेगळी नाव आहे. तर याला मोहिनी एकादशी का म्हणायचं? तर वैशाख शुद्ध एकादशी दिवशी समुद्रमंथन झालं आणि समुद्रमंथनाच्या वेळेला, कारण त्यावेळेला देव आणि दानव यांच्यात श्रेष्ठत्वासाठी युद्ध म्हणजे संघर्ष सुरू होता. त्यावेळेला विष्णूंनी सांगितलं की आता हे ह्याच्यातलं श्रेष्ठत्व श्रेष्ठ करण्यासाठी समुद्रमंथन करा आणि त्याच्यामध्ये जो जिंकेल तो श्रेष्ठ. पण असं करत त्यावेळेला जी रत्नं निघाली त्यावेळेला अमृत घेऊन धन्वंतरी त्यातून प्रगट झाले आणि ते अमृत घेण्यासाठी म्हणून देव आणि दानव यांच्यामध्ये पुन्हा जोराचा संघर्ष सुरू झाला. आणि त्याच्यात ते अमृत कलश जो होता तो घेऊन जे धन्वंतरी प्रगट झाले, तर धन्वंतरींच्या हातातला तो अमृत कलश घेऊन इंद्राचा मुलगा पळत सुटला. तर आता त्याला पकडला पाहिजे. मग त्यावेळेला काय केलं विष्णूंनी, आता इथं प्रगट झालं पाहिजे म्हणाले आणि मोहिनीचं रूप घेतलं. आणि मोहिनीचं रूप घेऊन सर्वांना इतकं मोहवून टाकलं की तो अमृत कलश त्यांनी आपल्या हातामध्ये घेतला आणि सगळ्यांना ओळीने बसायला सांगितलं, दानवांना एकीकडं आणि देवांना एकीकडं. तर मोहिनी पहिल्यांदा देवांनाच सगळं अमृत वाटत निघालं. तर ते असुरांच्या राजाला लक्षात आलं आणि त्यांनी काय केलं, त्या राजाने रूप पालटलं आणि देवांच्या मध्ये जाऊन बसला. देवांच्या मध्ये जाऊन बसल्यानंतर मोहिनीच्या ते लक्षात आलं आणि मोहिनी नृत्य करत त्या असुराच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याचा नाश केला आणि देवांना ते अमृत मिळालं. तर अशी ही मोहिनी एकादशीची कथा. त्या दिवशी वैशाख शुद्ध पक्षातली वैशाखातली एकादशी होती, म्हणून याला मोहिनी एकादशी असं म्हणतात. आता मोहिनी एकादशीच्या व्रताला हे खूप महत्त्व आहे. ते केल्यानं पापं नाहीशी होतात आणि प्रत्यक्ष विष्णूंचा वरदहस्त त्या एकादशी करणाराच्यावर राहतो, अशी कथा आहे. मी जी वाचली ती सादर केली आणि मोहिनी एकादशीची माहिती आपल्याला सांगितली. आपल्याला माहीत असेलच, पण तरीसुद्धा माझ्या वाचनात आली, मी आपल्यासमोर सादर केली. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कॉमेंट्स द्या. सबस्क्राईब करा. आपल्या पाठिंब्याची मला खूप गरज आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय श्रीराम.